स्टुडंट, याआधी आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामधील आधीचे 2 लेक्चर यामध्ये काही बेसिक टर्मिनॉलॉजी ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आपण पाहिलेले आहे आणि ज्या टर्मिनॉलॉजी आपण पाहिलेल्या आहेत किंवा अभ्यासलेल्या आहेत त्या टर्मिनॉलॉजी आपण येणाऱ्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत परत आणि त्यातल्याच काही टर्मिनॉलॉजी आज आपण पाहणार आहोत। यामध्ये पहिली जी टर्मिनॉलॉजी किंवा पहिला जो शब्द आहे तो आहे रॉक्स। आता रॉक्स याचा अर्थ सर्वांना माहीत आहे, पण आपल्या भाषेमध्ये ॲग्रिकल्चरच्या भाषेत रॉक्स म्हणजे काय तर हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर, की ज्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स एकत्र येऊन असा जो खडक तयार होतो त्याला आपण रॉक्स असं म्हणू शकतो। त्याच्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो आहे मिनरल्स। आता मिनरल्स म्हणजे काय तर हा इनऑर्गॅनिक्स असा सबस्टन्सेस आहे। इनऑर्गॅनिक्स शब्द काय महत्त्वाचा आहे इनऑर्गॅनिक, आणि त्याचे काही केमिकल त्याच्यामध्ये असतात आणि काही त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत। तर त्याच्यामध्ये बघा काही आपण एक्झाम्पल बघितले तर त्याच्यामध्ये फेल्डस्पार, कॅल्साइट, डोलोमाइट, जिप्सम असे एक्झाम्पल्स आहे की जे आहेत ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसनी बनलेले आहेत, इनऑर्गॅनिक वस्तूंनी बनलेले आहेत आणि त्याचे काही केमिकल कंपोजिशन आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे मिनरल्स असं म्हणणार आहे। त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे सॉइल टेक्स्चर। काय आहे शब्द सॉइल टेक्स्चर। तर सॉइल टेक्स्चर म्हणजे काय तर जी आपली जमीन आहे तर त्या जमिनीचे मुख्यत्वे करून 3 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये सँड किंवा वाळूयुक्त जमीन, त्याच्यानंतर सिल्ट किंवा लोम आपण म्हणतो, पोयटायुक्त जमीन, आणि क्ले म्हणजे चिकण माती असं आपण त्याला म्हणतो। तर हे जे 3 पार्ट आहेत किंवा हे जे मुख्य 3 जमिनीचे प्रकार आहेत तर त्या जमिनीमध्ये वेगवेगळी जी जमीन असेल तर त्यामध्ये हे पार्ट किंवा सँड पार्टिकल असतील किंवा क्ले पार्टिकल असेल तर त्याचा कोणकोणत्या अमाऊंटमध्ये ते अवेलेबल आहेत, त्याचं टेक्स्चर कसं आहे त्या जमिनीचं त्यालाच आपण काय म्हणणार सॉइल टेक्स्चर, किती फाईननेस आहे तर त्यानुसार आपण टेक्स्चर हा शब्द वापरलेला आहे की अमाऊंट ऑफ पर्टिक्युलर पार्टिकल द सॉइल इज सेड टू बी द सँडी सॉइल, लोमी सॉइल और क्ले सॉइल। म्हणजे एखाद्या जमिनीमध्ये जर सँड पार्टिकल जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणणार सँडी सॉइल असं म्हणणार, वाळूयुक्त मृदा किंवा वाळूयुक्त जमीन त्यालाच आपण काय म्हणणार टेक्स्चर असं म्हणणार आहे। आता टेक्स्चर आपण पाहिलेलं आहे, तर स्ट्रक्चर म्हणजे काय तर समजा वाळूयुक्त जमीन असेल तर त्या वाळूयुक्त जमिनीमध्ये त्या वाळूच्या कणांचा साईज किती आहे ऑन द बेसिस ऑफ पार्टिकल साईज इट इज कॉल्ड ॲज अ सॉइल स्ट्रक्चर। त्याच्यामध्ये साईज किती आहे, त्याचा आकार कसा आहे तर त्याला आपण काय म्हणणार सॉइल स्ट्रक्चर असं म्हणणार। ठीक आहे। याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे सॉइल प्रोफाईल। काय शब्द आहे सॉइल प्रोफाईल। तर सॉइल प्रोफाईल म्हणजे काय तर आपण जर जमिनीतला आतमधला भाग पाहिला तर त्याचे वेगवेगळे लेयर्स आहेत, हॉरिझन्स आहेत, आणि त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या हॉरिझन्समध्ये किंवा लेयरमध्ये जमिनीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळून येतात। आपण जर सगळ्यात खालच्या थराला गेलो तर बेडरॉक असतो, म्हणजे एकदम कठीण असा दगड असतो। त्याच्यावर थोडंसं आपण गेलं तर तोच जो रॉक्स असतो किंवा तेच दगड असतात ते थोडेसे आपल्याला ब्रेक झालेले दिसतात, पार्शियली ब्रेक झालेले दिसतात। नंतर थोडं आपण वर आलं की थोडं डिकम्पोजिशन मॅटर किंवा कुजलेले पदार्थ ऑर्गॅनिक मॅटर आपण म्हणतो ते आपल्याला दिसतात, आणि ज्या थरामध्ये आपण पिकांची लागवड करतो तर त्यामध्ये डिकम्पोज मटेरियल किंवा काही अडिकम्पोज मटेरियल, त्याच्यामध्ये जर ऑर्गॅनिक रेसिड्यू असेल, पालापाचोळा असेल, पानं असतील झाडांची तर हे आपल्याला आढळून येते। अशा प्रकारे त्याला म्हणणार सॉइल प्रोफाईल। त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो बघा काय आहे सॉइल प्रोडक्टिव्हिटी। काय शब्द आहे सॉइल प्रोडक्टिव्हिटी। आता सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय तर कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू प्रोड्यूस द
यील्ड, कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू प्रोड्यूस द यील्ड, म्हणजे त्या जमिनीची उपजाऊ क्षमता किती आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, सॉईल प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका हेक्टर क्षेत्रामध्ये आपण गव्हाचं उत्पादन घेतलं असेल तर एका हेक्टर क्षेत्रामधून आपल्याला गव्हाचं उत्पादन किती झालेलं आहे, तर ते म्हणजे काय, तर सॉईल प्रोडक्टिव्हिटी. नंतर आहे सॉईल फर्टिलिटी. सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, तर जमिनीची सुपीकता. म्हणजे आपण एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर त्या जमिनीची सुपीकता किती आहे, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत, न्यूट्रियंट आहेत की जे पिकांच्या वाढीसाठी गरजेचे आहेत, त्याला आपण काय म्हणणार, सॉईल फर्टिलिटी म्हणणार. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे सॉईल इरोजन. सॉईल इरोजन म्हणजे काय, तर जमिनीची धूप होणे. आता हा शब्द आपल्याला आधीसुद्धा गेलेला आहे की जमिनीची धूप कशा प्रकारे होते. ठीक आहे, कशा प्रकारे होते, तर वाऱ्यामार्फत होऊ शकते, पाण्यामार्फत होऊ शकते, उन्हामार्फत होऊ शकते. अशा वेगवेगळ्या फॅक्टर्समार्फत जमिनीची धूप होते, त्याला आपण काय म्हणणार, सॉईल इरोजन. म्हणजेच काय, तर जमिनीची धूप. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे वेदर. वेदर आणि त्याच्याशीच रिलेटेड जो दुसरा शब्द आहे तो काय आहे, क्लायमेट. आता वेदर आणि क्लायमेट याच्यामध्ये काय फरक आहे, तर वेदर म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिअर जे आहे, आपलं जे वातावरण आहे, तर एखाद्या ठिकाणचं वातावरण एखाद्या कालावधीसाठी जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा त्याला काय म्हणतात, वेदर असं म्हणतात. आलं लक्षात, एखाद्या ठिकाणचं वातावरण आपण एखाद्या कालावधीसाठी गृहीत धरतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात, वेदर म्हणतात. म्हणजे काय, तर एखाद्या गावाचं वातावरण कसं आहे एका दिवसापुरतं, तर त्याला आपण काय म्हणणार, वेदर असं म्हणणार. तर एखाद्या दिवशी पाऊस होता का, किंवा एखाद्या दिवशी खूप कडक ऊन तापलेलं आहे, तर त्याला आपण वेदरमध्ये कन्सिडर करणार. नंतर दुसरा जो शब्द आहे तो आहे क्लायमेट. क्लायमेट म्हणजे काय, तर ॲव्हरेज ऑफ द वेदर. क्लायमेट म्हणजे काय, तर ॲव्हरेज ऑफ द वेदर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ऑर सीझन. म्हणजे एक 4 महिन्याचा सीझन जो आहे, 4 महिन्याचा जो कालावधी आहे, समजा जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी आहे, तर त्याला काय आपण काय म्हणणार, क्लायमेट असं म्हणणार. काय म्हणणार आपण, क्लायमेट असं म्हणणार. क्लायमेट इज अ ॲव्हरेज ऑफ वेदर. ठीक आहे, वेदरचं जे ॲव्हरेज आहे त्यालाच आपण काय म्हणणार, क्लायमेट असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे ह्युमिडिटी. आता मराठीमध्ये ह्युमिडिटीला आपण काय म्हणतो, आर्द्रता असं म्हणतो. ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता. आणि ही आर्द्रता आपण कशामध्ये मोजतो, तर पर्सेंटेजमध्ये मोजतो. आर्द्रता कशामध्ये मोजतो, पर्सेंटेजमध्ये. म्हणजे हवेमध्ये पाण्याचे वेपर्स, वॉटर वेपर्स म्हणतो, ते किती प्रमाणामध्ये किती प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत त्यालाच आपण काय म्हणणार, ह्युमिडिटी म्हणणार. ती 2 प्रकारे आहे, एक स्पेसिफिक ह्युमिडिटी आणि एक ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. स्पेसिफिक ह्युमिडिटी म्हणजे काय, तर वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट वेट ऑफ एअर, की पाण्याचं जे वेपर्स आहे तर ते त्या हवेमध्ये किती प्रमाणामध्ये आहे. आणि ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, तर ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ वॉटर वेपर. ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ वॉटर वेपर. तर या प्रकारे आपण 2 प्रकार हे ह्युमिडिटीचे पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे फॉग. हा शब्द तुम्ही बरेचदा ऐकलेला असेल, फॉग. फॉग म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे हिवाळ्यामध्ये धुकं पडते, बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धुकं पडते. कधी कधी आपल्याला रस्त्यावरचं पुढचं एक 100 किंवा 200 मीटरच्या अंतरावरचं दिसत नाही. तर त्याच्यामध्ये काय असतात, तर काही वॉटरचे ड्रॉपलेट्स असतात आणि आपण त्या धुक्यातून चालत जर गेलं तर ते आपल्या केसांवरती किंवा आपल्या अंगावरती पडतात. त्याला आपण काय म्हणणार, फॉग म्हणणार. ठीक आहे, वॉटर ड्रॉपलेट्स प्रेझेंट इन द एअर, दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉग. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे फ्रॉस्ट. आता फॉग आणि फ्रॉस्टमध्ये काय फरक आहे, तर ड्यू म्हणजे दवबिंदू जे असतात आणि त्या दवबिंदूचं जेव्हा टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते, 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते,
आणि मग आपण जसं आपण हिमालयात किंवा जम्मू काश्मीरमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बर्फाचा पाऊस पडतो. ठीक आहे, म्हणजेच काय तर बारीक बारीक असे बर्फाचे कणं आपल्याला पडताना दिसतात. त्याला आपण काय म्हणणार, फ्रॉस्ट असं म्हणणार. त्या ठिकाणी व्हॅली असेल किंवा माउंटन्स असतील तर ह्या ठिकाणी फ्रॉस्ट आपल्याला दिसून येतो. नंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे रेनगेज. आता हा रेनफॉलशी रिलेटेड आहे. रेनगेज म्हणजे काय तर पाऊस पडल्यानंतर ते मोजण्याचं यंत्र म्हणजे रेनगेज. इज द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग द अमाऊंट ऑफ रेनफॉल. इट इज कॉल्ड ॲज अ रेनगेज. त्याच्यानंतर आहे वेदर फोरकास्ट. वेदर फोरकास्ट म्हणजे काय तर हवामानाचा अंदाज. हा आपण पावसाळ्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो हवामानाचा अंदाज, की आज किती पाऊस पडणार आहे किंवा या वर्षात पावसाळ्यामध्ये इतक्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहेत, काही दिवस हे जास्त पावसाचे असणार आहेत, तर याला आपण काय म्हणणार वेदर फोरकास्ट म्हणजेच हवामानाचा अंदाज. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो सीड. आता याआधी आपण सीड हा शब्द पाहिलेला आहे बरोबर, पण याच्यामध्ये सीडमध्ये 2 प्रकार या ठिकाणी दिलेला आहे. एक आहे मोनोकॉट सीड आणि दुसरा आहे डायकॉट सीड. ठीक आहे, मोनोकॉट आणि डायकॉट. आता याचा अर्थ काय तर जसं आपल्याकडे आपण पाहिलं असेल ज्वारी आहे, गहू आहे, तर याला आपण काय म्हणणार मोनोकॉट सीड म्हणणार. पण हरभरा आहे, मटकी आहे, मूग आहे, तर याला आपण काय म्हणणार डायकॉट सीड. कारण याचे बरोबर 2 भाग होतात, 2 कॉटिलिडॉन याला असतात. आणि जर आपण गहू घेतला आहे, भात घेतला आहे, ज्वारी घेतली तर याचे बरोबर 2 भाग होत नाही. त्याला आपण काय म्हणणार मोनोकॉट सीड असं म्हणणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 2 त्याचे भाग पाहिलेले आहे, डायकॉट आणि मोनोकॉट. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे ग्रेन. ग्रेन म्हणजे काय तर धान्य. पण आता आपण सीड पण पाहिले आणि ग्रेन पण पाहिले, मग ह्याच्यामध्ये काय नेमका फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सीड अँड ग्रेन. आता सीड म्हणजे काय तर सीड म्हणजे ॲक्च्युली पेरणी करण्यासाठी जे आपण धान्य साठवून ठेवतो त्याला आपण सीड म्हणणार. पण ग्रेन म्हणजे काय तर आपण ते आपल्या खाण्यासाठी वापरतो त्याला आपण काय म्हणणार ग्रेन म्हणणार किंवा धान्य असं आपण म्हणणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे इम्प्रूव्ड व्हरायटी. आता व्हरायटी हा शब्द म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय तर व्हरायटी म्हणजे जात एखाद्या पिकाची. जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं आहे तर इंद्रायणी, कोलम, बासमती हे ह्या व्हरायटीज आपल्याला माहिती आहे. मग ह्या कुठल्या व्हरायटीज झाल्या तर ह्या इम्प्रूव्ड व्हरायटीज झाल्या. म्हणजे काय तर हायब्रिड व्हरायटी तयार केल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये काही सेंटेड व्हरायटी म्हणजे बासमती, यामध्ये काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि त्यापासून व्हरायटी तयार केलेली आहे, त्याला आपण इम्प्रूव्ड व्हरायटी आता म्हणणार. त्याच्यानंतर आहे शब्द जेनेटिक प्युरिटी. जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये त्याचे काही जीन्स असतात, तर त्या जीन्समध्ये वेगवेगळे कॅरेक्टर असतात आणि त्या कॅरेक्टरमध्ये त्याची जेनेटिक प्युरिटी ही त्याच्या प्रोडक्शनवर अवलंबून असते किंवा त्याच्या यील्डवरती अवलंबून असते. मग त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची कॅरेक्टर कशी आहे हे आपण गृहीत धरतो. नंतर आहे फिजिकल प्युरिटी. फिजिकल प्युरिटी म्हणजे काय तर ते सीड प्युअर आहेत का, ब्रोकन झालेले आहेत का, एकसारखे साईज आहेत का, म्हणजे आपल्याला वरचं जी अपिअरन्स आहे ते जे अपिअरन्स आहे ते कशा प्रकारे दिसते त्याला आपण काय म्हणणार फिजिकल प्युरिटी म्हणणार. नंतर आहे सीड जर्मिनेशन. आता जर्मिनेशन म्हणजे काय तर उगवण क्षमता. जर्मिनेशन म्हणजे काय उगवण क्षमता. आणि एखादं बियाणं एखादं सीड ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये लावतो त्यानंतर त्याची उगवण होते, त्याचं सीडलिंग्स तयार होते, तर त्याला आपण काय म्हणणार सीड जर्मिनेशन. पण फॉर एक्झाम्पल की आपण 10 बियाणे लावले आणि त्याच्यामधलं जर 8च बियाणे उगवून आले तर त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे 80% आहे असं आपण समजतो. तर ते आहे सीड जर्मिनेशन म्हणजे बियाण्यांची उगवण क्षमता. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याला म्हणतात सुप्तावस्था.
डॉर्मन्सी म्हणजे काय? सुप्तावस्था. तर त्यामध्ये एखादं बियाणं जे आहे ते आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर ते उगवून येत नाही. उगवून येत नाही म्हणजे याचा अर्थ काय? तर त्याचा सुप्तावस्थेचा काळ सुरू आहे. त्यालाच आपण काय म्हणणार? डॉर्मन्सी. सुप्तावस्थेचा काळ चालू आहे आणि काही कालावधीनंतर ती सुप्तावस्थाचा कालावधी संपल्यानंतर मग ते सीड आहे किंवा जे बियाणं आहे त्याची उगवण चांगल्या प्रकारे होते. पण तो जो पिरियड आहे त्याला आपण काय म्हणणार? डॉर्मन्सी असं म्हणणार. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे सीड टेस्टिंग. सीड टेस्टिंग. आता सीड टेस्टिंग करणं का गरजेचं आहे किंवा सीड टेस्टिंग का आपण करायची आहे? तर वेगवेगळ्या धान्य जे आहेत त्या धान्याची उगवण क्षमता चांगली व्हावी आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, पण त्यासाठी त्याच्यावर प्रोसेसिंग किंवा त्याची टेस्टिंग करणं गरजेचं आहे. मग ती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. तर त्या टेस्टिंग दरम्यान आपल्याला काय जाणवते? तर काही इमॅच्युअर सीड्स आहेत का? काही इन्फेक्टेड आहेत का? काही डिसीज सीड आहेत का की ज्याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव आहे? अशा प्रकारचे जे सीड्स आहेत तर ते आपल्याला ओळखता येतात आणि ते वेगळे करता येतात. त्यासाठी सीड टेस्टिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे सीड व्हायबिलिटी. सीड व्हायबिलिटी म्हणजे काय? तर त्या सीडमध्ये, त्या बियाण्यामध्ये किती जिवंतपणा आहे, व्हायबिलिटी आहे का त्याची? जर त्याची व्हायबिलिटी नसेल तर ते उगवून येणार नाही. तर अशा प्रकारे सीड व्हायबिलिटी म्हणजे त्याचा जिवंतपणा, त्याला आपण काय म्हणणार? सीड व्हायबिलिटी असं म्हणतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढे जे पॉईंट्स आहेत ते पूर्ण केलेले आहेत. हे तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद.